चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रावेत परिसरात आज महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। काही महिलांनी त्यांचं औक्षण देखील केलेलं आहे, त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत। मोठ्या संख्येने आपण पाहतो या पदयात्रेमध्ये महिला देखील सहभागी झाल्या होत्या। या काही महिला आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करूयात। ताई, काय नाव आपलं? आभा अमेय देशपांडे। आपण पाहतोय तुम्ही सगळ्या महिलांनी आशीर्वाद दिलेत शंकर भाऊंना। एका लाडक्या बहिणीने आपल्या लाडक्या भावाला आशीर्वाद दिल्याप्रमाणे तुम्ही त्यांचं औक्षण केलंय। काय आशीर्वाद दिलेत भावाला? विजयश्री आशीर्वाद दिलाय मी। म्हणजे एवढं उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आपल्याला आमदार म्हणून लाभावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे। आणि म्हणजे त्यांचे जे मी वाचलं सगळे, त्यांनी काय काय करण्याचं आपलं विकास कार्य सांगितले आहे, त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की असाच आमदार माझा व्हावा माझ्या भागातला, म्हणून मी माझ्या शुभेच्छा त्यांना देते। आणि मला नक्की विश्वास आहे की तेच जिंकून येतील। काय विजयाचा विश्वास आहे? तुम्ही जसं म्हणताय निवडून येतील शंकर भाऊ, काय वाटतं काय लीड असेल यंदा? माझी अपेक्षा तर 75 ते 1 लाखाच्या लीडने ते जिंकून येतील अशी आहे। त्यांनी शंकर जगतापांना आशीर्वाद दिले, 75 ते 1 लाखाचे लीड त्यांना मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली। काय नाव तुमचं? स्वाती निलेश पाटील। आपण पाहतोय या रावेत परिसरात कायमच या ठिकाणचे जे मतदार आहेत, नागरिक आहेत, जगताप कुटुंबियांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेले आहेत। तुम्ही सर्व महिला त्यांच्या मागे उभे आहात, काय अपेक्षा आहेत? त्यांनी निवडून यावं ही अपेक्षा आहे आणि आमचा सपोर्ट असेल त्यांना पूर्ण। आपण पाहतोय महिलांसाठी लाडकी बहीण योजना देखील शासनाची आहे। नुकतंच फडणवीस साहेबांनी घोषणा केली की आमचं सरकार पुन्हा आलं, शंकर जगतापांना जर निवडून दिलं तर 1500ची 2100 आम्ही करू। हो करू। मावशी, काय नाव तुमचं? अश्विनी पाटील। कसं पाहतोय तुम्ही? ज्येष्ठ नागरिक आहात, ज्येष्ठ मतदार आहात, इतके वर्ष तुम्ही या मतदारसंघात राहताय, आज शंकर भाऊ या ठिकाणी प्रचाराला आले, काय भावना व्यक्त केल्या? आम्हाला असंच वाटतं की त्यांनी निवडून यावं आणि आमची जी कामं आहेत ती त्यांनी करावी आणि ते करतील अशी अपेक्षाही आहे आणि निवडून येतीलच ते। निवडून येतीलच। हो। तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून काय त्यांना आशीर्वाद दिले? निवडून येऊ हीच देवाजवळ इच्छा आहे। खरं तर पाहिलं तर शंकर भाऊ आणि त्यांची जगताप फॅमिली ही पूर्वीपासून या भागाचा मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास केलेला आहे। आणि शंकर शेठ आल्यानंतर व इथे उद्योग येतील किंवा हे रस्ते पाणी गटारीचं तर ते किरकोळ बाब आहे, पण त्याच्यानंतर व चांगल्या प्रकारच्या व IT क्षेत्र व किंवा रस्त्याचे काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते 100% सोडवतील आणि 1 लाखाच्या वरती लीडने ते निवडून येतील एवढी आम्हाला 100% गॅरंटी। आपण बघतोय रावेतकर कायमच जगतापांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। या ठिकाणी मोठी डेव्हलपमेंट झालेली आपल्या पाहायला मिळते, झपाट्याने वाढते। आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांच्याकडनं काय अपेक्षा, अजून कुठली डेव्हलपमेंट व्हावी? त्यांनी एक विजन मांडलेले की या ठिकाणचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यात येतील, काय सांगा? शंकर भाऊने आमदार आल्यावर अगोदर सांगितलंय की बाबा ते रस्त्याची मूळ जे समस्या आहे IT क्षेत्रामध्ये, म्हणजे वाहतुकीची जी कोंडी आहेत ती कोंडी सोडवण्याचा प्रयत्न ते प्रथम प्राधान्य त्याला देणार आहेत। आणि नंतर पिण्याच्या पाण्याचा काही कॉलन्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर ते सुद्धा ते मोठ्या प्रमाणात सोडवणार आहेत। आणि बाकी जे सुविधा आहे, रस्ते वगैरे, काही उद्योग येतील आणि लाडक्या बहीण योजनेला त्यांनी पैसे वाढवून देण्याचं सांगितलं असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल आणि ते काम सुद्धा 100% करतील ही आम्हाला सर्वांना गॅरंटी आहे। निश्चितच आपण पाहतोय संपूर्ण रावेतकर जे आहेत ते आज शंकर जगताप यांच्या प्रचारात सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळेल। त्यांना एक अपेक्षा आहे की या ठिकाणाहून शंकर जगताप निवडून आल्यावर आणखी या भागाच्या विकासामध्ये भर पडेल। कॅमेरामॅन मानदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।